अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु शरणम. अवधूत चिंतन पुष्प 20. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरुभुवन. आपण नये आता येथून, सोचरण सोडोनी श्री गुरूंचे. गोत्र, जर गोत्र माहीत नसलं तर ते कसं ठरवतात? कोणत्याही देवाची पूजा करताना गुरुजी गोत्र विचारतात. माहिती नसल्यास कश्यप सांगतात. या बाबतीत 2 कथा आहेत. काश्यप ऋषींच्या 2 पत्नी होत्या. पहिली होती ती दिती, जिच्यापासून सर्व दैत्य निर्माण झाले, आणि दुसरी आदिती, जिच्यापासून सर्व देवांनी अवतार घेतला. त्यामुळे सर्व देव आणि दैत्य यांचे मूळ गोत्र काश्यप मानलं जातं. भगवान परशुरामांनी जेव्हा प्रतिज्ञा पूर्ण करून अधिकांश पृथ्वी जिंकली, तेव्हा त्यांच्या गुरु दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून त्यांनी ती सर्व भूमी काश्यप ऋषींना दान केली. ज्यांचे क्षात्रतेज भगवान रामचंद्रांनी शोषून घेतले. त्यानंतर ते पश्चिम समुद्री जाऊन स्थिर झाले. त्यामुळे त्यानंतर काश्यपांच्या आधिपत्यातील भूमीत जन्मलेल्या सर्व मानवांचे मूळ पुरुष म्हणून सर्वांचे गोत्र काश्यप मानलं जातं. त्यामुळं देव आणि दैत्य, मानव सर्वांचे गोत्र काश्यप ऋषींशी जोडले गेलेले आहे. म्हणून इतर ऋषींच्या गोत्रांमध्ये हा जन्म झाला असेल आणि संबंधित मूळ ऋषींचे नाव माहिती नसेल, तर काश्यप हे आपले जन्मजन्मांतरीचे गोत्र होते. त्यामुळं ते मान्य आहे. गोत्र हे निरनिराळ्या ऋषींच्या नावावरून निर्माण झालं. उदाहरणार्थ गौतम ऋषी, वशिष्ठ गोत्र वशिष्ठ ऋषी, या सर्व ऋषीमुनी यांचा आदिपुरुष काश्यप ऋषी आहे. म्हणूनच गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगितले जाते. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.